तुम्हाला पण आवडते का चिल्ली पनीर? तर चला आज आपण बनवूया. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलं की स्टार्टरमध्ये एक पदार्थ आपला ठरलेला असतो, तो म्हणजे आहे चिल्ली पनीर. चला तर आज आपण बनवूया घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चिल्ली पनीर किंवा पनीर चिल्ली. यासाठी मी इथे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. त्याला पनीर क्यूबमध्ये छान कट करून घेतलेलं आहे. त्यात थोडं तिखट, मीठ, काळे मिरेपूड आणि कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला छान कोटिंग करून घ्या. कॉर्नफ्लॉवरची स्लरी करण्यापेक्षा जे आपण वरून कॉर्नफ्लॉवर सुकं टाकते तर ते कोटिंग छान तयार होत असते. त्याला छान कोट करून घ्यायचं. मी इथे एका कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल जास्त गरम पण नसलं पाहिजे आणि थंड पण नसलं पाहिजे. आपण जे पनीर तयार केलेलं होतं ते पनीर तेलामध्ये छान तळून घ्यायचे. आणि लक्षात असू द्या, तेल जर थंड असेल तर पनीर जे आहे ते कढईला चिपकून जाते. त्यामुळे तेल थंड पण नको आणि जास्त गरम पण नको. त्याला मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येतपर्यंत तळून घ्या. बघू शकता पनीर खूप छान तळण्यात आलेलं आहे. वरून खूप छान क्रिस्पी आणि आतमधून खूप सॉफ्ट असते. चला त्याच कढईमध्ये आपण चिली तयार करून घेऊया. आपण जे पनीर तळलं होतं त्याच कढईमध्ये आपण चिली तयार करूया. तेल छान गरम झालेलं आहे. तर मी इथे बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला अद्रक आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. आणि त्याला छान हाय फ्लेमवरती 2 मिनटं शिजू द्या. आणि आपण जे समोर प्रोसेस करणार आहे ती संपूर्ण हाय फ्लेमवरतीच करायची आहे. हाय फ्लेमवरती शिजवलं तर रेस्टॉरंट स्टाईल जो स्मोकी फ्लेवर येत असते तो आपण घरच्या घरी करू शकतो. इथे चौकोनी आकारामध्ये कांदा घेतलेला आहे. शिमला मिरची कट करून घेतलेली आहे चौकोनी आकारामध्ये. मोठ्या शेपमध्ये कट करायचं थोडं. आणि तुम्ही आवडीनुसार टमाटर टाकू शकता. टमाटर टाकल्यामुळे टेस्ट छान येत असते. आणि याला छान हाय फ्लेमवरती छान शिजू द्या 2 मिनटं. खूप छान स्मोकी फ्लेवर येत असते. थोडं चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस टाकून त्याला छान परतून घ्या. चवीनुसार मीठ, काळे मिरेपूड टाकून त्याला छान 2 मिनटं परतून घ्या. 2 मिनिट शिजतपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेऊया. मी एका वाटीमध्ये 1 चमच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याच्या गुठल्या काढून घ्यायच्या. कढईमध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतलेली आहे ते तिथे टाकून द्यायची आणि त्याला छान परतून घ्यायचं. मी त्यामध्ये थोडं पाणी टाकून पण छान ग्रेव्ही तयार करू शकता. त्यानंतर आपण जे पनीर क्यूब तळलेले होते ते तिथे टाकून द्यायचे आणि 2 मिनटं हाय फ्लेमवरती त्याला छान परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट स्टाईल चिल्ली पनीर किंवा पनीर चिल्ली तयार आहे. खूप छान क्रिस्पी आणि आतमधून खूप सॉफ्ट असते. खायला पण खूप टेस्टी लागते. तर तुम्ही पण घरच्या घरी बनवा अगदी 15 मिनटामध्ये. खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात बनवलेला हा पदार्थ आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.